नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली अक्षरशः भारावून गेलेली असते, कारण अर्जुनने तिच्यासाठी जे उद्गार काढलेले असतात ते सारखे सारखे तिला आठवत असतात. अर्जुनने प्रियाला खडसावून सांगितलेलं असतं, माझं तुझ्यावर नाही तर माझं माझ्या सायलीवर प्रेम आहे. आणि तेच 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 शब्द सारखे सायलीच्या कानावर ऐकू येत असतात. जेव्हा सायली भांडी पुसत असते तेव्हा सुद्धा सायलीला अर्जुनचाच विचार येत असतो. अर्जुन बद्दलच ती विचार करत असते आणि अर्जुन खरंच माझ्यावर किती प्रेम करतो असं तिला वाटत असतं, कारण तिचंही अर्जुनवर तितकंच प्रेम असतं. आणि मग तिला भास होत असतात की अर्जुन डायनिंग टेबलच्या तिथे आलाय. तेवढ्यातच अर्जुन तिथे आलेला असतो आणि तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली, आता मी नाही जेवणार. तेव्हा सायली म्हणते की म्हणजे? अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, जर तुम्ही मला तुमच्या हाताने भरवलं ना तरच मी जेवेल. तेव्हा सायली फार लाजत असते. मग सायली आता ताटातला एक घास उचलून अर्जुनला जेवायला घालत असते, तर अर्जुन सायलीचाच हात पकडतो. सायली फार लाजत असते आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, खरं सांगू, माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. असं बोलल्यावर सायली तर अजूनच जास्त लाजायला लागते, अजूनच जास्त भारावून गेलेली असते, स्वतःशीच लाजत असते आणि अर्जुनला जेवायला घालत असते. मित्रांनो, सायलीला झालेला हा एक फक्त भास असतो आणि प्रत्यक्षामध्ये सायली अर्जुनला जेवायला न घालता टेबलवर मीठ सांडवत असते. एक एक मिठाचा चमचा भरून तो टेबलवर खाली करत असते. आता हा सगळा प्रकार विमल बघते. विमल म्हणते की अहो सायलीताई, काय करताय तुम्ही? पण सायलीचं काही तिच्याकडे लक्ष नसतं. अहो सायलीताई अहो काय करताय? मग तेव्हा कुठेतरी सायलीच्या लक्षात येतं, सायली कुठेतरी भानावर येते आणि मग तिला कळतं की अरे बापरे, मी अर्जुनला जेवायला नाही घालत तर मिठाचा डबा खाली करते. विमल म्हणते की सायलीताई, अहो काय करताय तुम्ही? मीठ ताटात वाढायचं होतं, तुम्ही तर टेबलवर वाढताय. सायली लगेचच टेबल साफ करायला लागते आणि म्हणते की माफ करा हा मला. विमल म्हणते की अहो सायलीताई, तुम्ही हे सगळं राहू द्या, मी करते हे सगळं. तुम्ही एकदा फक्त गाजर कट कराल का? तेव्हा सायली म्हणते की हो चालेल. मग सायली लगेचच किचनमध्ये जाते आणि गाजर कट करायला घेते. तर तेव्हा सुद्धा तिला अर्जुनचा भास होत असतो, जणू काही अर्जुन किचनवर बसलाय आणि तो सायलीला हाय करतोय. सायली अर्जुनकडे बघते. परत सायलीला आनंद होतो आणि मग अर्जुन तर काय, अर्जुन सायलीच्या जवळच येऊन थांबतो आणि गालावर हात ठेवून सायलीकडे अतिशय प्रेमाने बघत असतो. अर्जुन जेव्हा तिच्याकडे बघत असतो तेव्हा सायली लाजत असते. सायली इकडे तिकडे बघत असते, तरी सुद्धा अर्जुनची नजर हटत नसते. अर्जुनचं लक्ष फक्त सायलीवरच असतं आणि फार प्रेमाने तो सायलीकडे बघत असतो. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की पुरे ना, आता बस ना, किती बघाल माझ्याकडे? अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मी तर तुमच्याकडे असं कितीतरी वेळ बघू शकतो. खरं सांगू का, मला तर दुसरं काहीच करायचं नाही, मला तर फक्त तुमच्याकडे बघत राहायचंय. अर्जुन जेव्हा असं म्हणतो तेव्हा सायली तर अजूनच लाजते. मग अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि म्हणतो की ओप्स, एक गोष्ट आहे. तर मग सायली विचारते की कुठली? मग अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि सायलीला पुन्हा सांगतो की मिसेस सायली, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. सायली अर्जुनकडेच बघत असते आणि फार प्रेमाने अर्जुनकडे बघत असते, अगदी भारावून गेलेली असते आणि गाजर कट करण्याच्या नादात तिच्या हाताला लागतं. तिच्या हाताला सुरी लागल्यावर अर्जुन लगेचच धावपळ करायला लागतो, तिच्या हाताला हळद वगैरे लावून देत असतो. तेव्हा सायली पुन्हा एकदा अर्जुनकडे सारखी बघत असते. अर्जुनला आपली किती काळजी आहे, अर्जुन आपल्यावर किती प्रेम करतो याने पुन्हा ती भारावून गेलेली असते. परंतु प्रत्यक्षात मात्र सायलीच्या हाताला अर्जुन नाही तर विमल हळद लावत असते आणि सायलीला हे कळतही नाही, तरी सुद्धा सायली अर्जुन आहे असं समजूनच बघत असते. विमलताई म्हणत असतात की अहो सायलीताई, तुमचं लक्ष कुठं होतं? किती लागलंय तुम्हाला इथे? काय होऊन बसलं बरं हे? तेव्हा सायली म्हणते की काही नाही. विमल म्हणते की काही नाही कसं? किती मोठं पोट कापलंय बरं तुमचं? खूप दुखतंय का हो तुम्हाला? तुम्हाला खूप त्रास होतोय का सायलीताई? विमल सायलीला असं विचारत असते. सायली मात्र एकाच ठिकाणी बघत असते आणि तिला तिथे अर्जुन दिसत असतो. मग विमल पुन्हा सायलीला हात लावून उठवते आणि म्हणते की सायलीताई, अहो काय चाललंय तुमचं? कुठे हरवलात तुम्ही? मग सायली कुठेतरी भानावर येते आणि मग तिला समजतं की अरे बापरे, आपल्या बोटाला पण लागलंय. विमल म्हणते की सायलीताई, अहो झालंय काय तुमचं? सकाळपासून कशातच लक्ष नाहीये. सायली म्हणते की काय माहिती सकाळपासून काय होतंय माझ्यासोबत. विमल म्हणते की जाऊ द्यात, परंतु आता हे सगळं इथंच ठेवा आणि तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा बरं. आणि हो, अर्जुन दादांसोबत बोला, म्हणजे तुम्हाला कसं अगदी बरं वाटेल.
आता विमल असं म्हटल्यावर सायली पुन्हा लाजायला लागते आणि मग विचार करू लागते की तुम्ही प्रियासमोर असं बोललात म्हणजे परत एकदा तुम्ही माझ्यासमोर ही गोष्ट सांगाल. तुम्ही जर तुमच्या मनातली ही गोष्ट मला सांगितली तर मी सुद्धा माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगून टाकेल. मी आज आत्ता ह्या क्षणी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगायला तयार आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. इकडे तर प्रियाला अर्जुनचा खूपच राग आलेला असतो. तावा ती खोलीत आलेली असते आणि खोलीत येऊन ब्लँकेट काय ओढत असते, आदळआपट काय करत असते, तिलाही काही कळत नसतं की ती काय करत असते. आता प्रिया खूपच संतापलेली असते कारण तिला अर्जुन आणि सायलीचा खूपच राग आलेला असतो. अर्जुनने इतके दिवस आपल्यासोबत नाटक केलं, इतके दिवस आपल्यासोबत प्रेमाचं नाटक करून आपल्याला फसवलं आणि तेही कशासाठी की मधुभाऊंच्या केससाठी. आणि या सगळ्या गोष्टीला सायलीने सुद्धा त्याला साथ दिली. सायली आणि अर्जुनने कशा प्रकारे मला उल्लू बनवलं आणि माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत होते. प्रियाला सारखाच तो क्षण आठवत असतो ज्या क्षणी अर्जुन प्रियाला बोललेला असतो. अर्जुनने प्रियाला खडसावून सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावर नाही तर माझं फक्त आणि फक्त मिसेस सायलींवर प्रेम आहे. मग जेव्हा प्रियाने अर्जुनला विचारलेलं असतं की तू हे सर्व का केलंस, तेव्हा अर्जुन तिला म्हटलेला असतो की कारण मला 100% माहितीये की मधुभाऊ केसमध्ये तू खोटं बोलतेस. विलासचा खून मधुभाऊंनी नाही तर साक्षीने केला आणि ही गोष्ट तू तुझ्या डोळ्यांनी बघितलीये. खरं तर फक्त प्रेमाचं खोटं नाटक करून मला सगळ्या गोष्टी तुझ्याकडनं काढून घ्यायच्या होत्या. प्रिया खूपच चिडलेली असते. प्रियाला सारख्या त्या गोष्टी आठवत असतात. अगदी लालबुंद झालेली असते आणि म्हणत असते की अर्जुन तू खूप चुकलाय, तू खूप मोठी चूक केली आहेस आणि तू का वागलास असं. पहिली गोष्ट म्हणजे सायलीवर तुझं प्रेम आहे ही गोष्ट तू माझ्यासमोर कसा काय बोलला, तुझी माझ्यासमोर बोलण्याची हिंमतच कशी काय झाली. यासाठी मी ही सर्व तयारी केली होती का, जी प्रिया सगळ्यांना असं गुंडाळते तिच्यासोबत तू असं वागलास. मी या गोष्टीसाठी तुला कधीच आणि कधीच माफ करणार नाही. पण थांब, आधी मला ना तुझ्या बायकोला बघायचंय. तुझ्या बायकोकडे मी पहिल्यांदा बघते, तिला जास्तीत जास्त त्रास कसा होईल ना ते मला बघायचंय. प्रिया खूप चिडलेली असते आणि काय करावं आणि काय नाही असं प्रियाला पडलेलं असतं. कारण प्रिया रागाच्या भरात काही करू शकत असते, इतका मोठा तिचा राग असतो. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर अशी साडी जिंकण्याचा मौका. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच व्हिडिओच्या लाईक बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तर मागच्या हप्त्यातील आपली विनर ठरली आहे स्मिता चौबल आणि त्यांना नाती मराठी तर्फे मिळाली आहे एक सुंदर पैठणी. तर मग वाट कसली बघताय, यावेळी साडी तुमची सुद्धा होऊ शकते. त्यासाठी लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघूयात मग यावेळी साडी मिळवण्याचा मान कोण पटकवतंय ते. धन्यवाद. अर्जुन सारखे सेरझारे घालत असतो की काय करू मी आता, काय करू. मिसेस सायलींना तर कळलंय की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. असं जर झालं तर मिसेस सायली घर तर सोडून जाणार नाही ना, असे असंख्य प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये असतात आणि त्याच गोष्टीचा अर्जुन विचार करत असतो. अर्जुन इकडून तिकडे सारखे एरझरे घालत असतो. तेव्हा चैतन्य मात्र मस्त निवांत झोपलेला असतो आणि अर्जुनकडे बघत असतो. अर्जुन एवढा त्रासात असतो, विचारात असतो आणि चैतन्याला एवढं निवांत बघून अर्जुन म्हणतो की अरे तुला काही वाटतं का, तू काय माझा अंत बघतोस का. चैतन्य म्हणतो मी. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मी माझी भीती तुझ्यासोबत शेअर केली आणि तू तर मला अजूनच घाबरवतोस. मग चैतन्य आता मोठमोठ्याने हसू लागतो. अर्जुन चिडतो आणि म्हणतो की चैतन्य हसतोयस काय तू इथे. अरे जर आता मिसेस सायली घर सोडून निघून गेल्या तर काय करायचं मी ते सांग. चैतन्य म्हणतो की हो का, मग हे सगळं बोलण्याच्या आधी विचार करायचा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता हे बोलण्यात काय अर्थ आहे का तुला. आता मिसेस सायली आल्या आणि त्यांनी मला विचारलं की मी कॉन्ट्रॅक्टचे रूल का ब्रेक केले, तर मी त्यांना काय उत्तर देणार आहे. मला तर काही कळतच नाहीये की आता काय करावं म्हणून. त्याच वेळी तिथे सायली येते. आता सायलीला आलेलं चैतन्यने बघितलेलं असतं आणि अर्जुनची पाठ सायलीकडे असते, त्यामुळे अर्जुनला काही दिसलेली नसते सायली. चैतन्य जो झोपलेला असतो सायलीला बघून लगेचच उठतो आणि आता त्याला अर्जुनला सांगायचं असतं की अर्जुन सायली आली आहे. कारण जर अर्जुन सायली समोर काही एखादा शब्द बोलून बसला तर मात्र सायलीला सत्य समजेल आणि मग पुन्हा एकदा अर्जुन धर्मसंकटात पडेल असं चैतन्याला वाटत असतं. त्यामुळे चैतन्याला काही करून अर्जुनला सावध करायचं
करायचं असतं, पण आता सावध करायचं तर कसं करायचं? सायली समोर उभी असते ना. एकतर प्रियाच्या बाबतीत जेव्हा प्रिया अर्जुनच्या रूम मध्ये होती तेव्हा चैतन्याने किती नाटकं केले होते की आमची मीटिंग चालू आहे, महत्वाची मीटिंग आहे, असं तसं. सायलीला त्याने त्यावेळी उल्लू बनवलेलं होतं आणि ती गोष्ट सायलीला चांगली माहीत असते. त्यामुळे सायली आता चैतन्यकडेच बघत असते की चैतन्य किती खोटं बोलतोय ते आणि कशा प्रकारे चैतन्य आता सांगतोय ते. चैतन्यालाही काय करावं ते कळत नसतं आणि अर्जुन करत बसलेला असतो विचार की सायलीला काय वाटेल रूल ब्रेक केल्यावर. मग चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, केस जरा खूप अवघड आहे हा, सॉरी. आणि चैतन्य अर्जुनला डोळ्याने खुणावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुनला ते कळतच नसतं. अर्जुन म्हणतो की हो ना, खूपच अवघड आहे केस आणि माझ्या आयुष्यातली एकमेव अशी ही केस आहे की जी मला सोडवताच येत नाही. आता काय सांगू मी असं म्हणतात लगेचच चैतन्य आता अर्जुन जवळ जातो, कारण सायलीचा विषय काढण्याच्या आत चैतन्य अर्जुन जवळ गेलेला असतो. अर्जुनच्या दोन्ही हातामध्ये हात घेतो आणि त्याला खुणावण्याचा प्रयत्न करत असतो की सायली इथे बाजूलाच उभी आहे. तरी सुद्धा अर्जुनला काही कळत नसतं आणि अर्जुन तरी सुद्धा चैतन्याशी बोलत असतो. चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, अरे तुला जमेल केस. अर्जुन म्हणतो की नाही रे चैतन्य, तरी सुद्धा मला प्रयत्न करायला पाहिजे ना, आणि नाही जमलं तर काय करू मी हे सगळं, मला आता हे सगळं क्लिअर केलं पाहिजे. तर चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे तुला नक्की जमेल. असं म्हणत आता अर्जुनची पाठ जी सायलीकडे असते तर अर्जुनचं तोंड सायलीकडे करतो, जेणेकरून सायली त्याला लगेच दिसते. अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि शांत होतो. मग त्याला कळतं की चैतन्याचा एवढा अट्टहास कशासाठी चालला होता ते. मग चैतन्य आता कोड लँग्वेज मध्ये अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, तुला केस जमेल, कळतंय का तुला केस नक्की जमेल. अर्जुन म्हणतो की हो, मला ही केस नक्कीच जमेल, मी ही केस नक्कीच सॉल्व्ह करेल. मग चैतन्य म्हणतो की हो, जेव्हा तुझी ती केस सॉल्व्ह होईल ना तेव्हा तू मला डिटेल्स दे, मग मी त्याच्यावर अभ्यास करतो. आणि अर्जुन, एक गोष्ट लक्षात ठेव की ही केस तुला एकट्यालाच लढायचं, असं म्हणून चैतन्य तिथून निघून जातो. आता चैतन्य निघून गेल्यावर सायलीला कसं फेस करायचं हेच अर्जुनला कळत नसतं. सायली आता तिथेच उभी असते आणि सायली तिचं लाजतच असते. सकाळपासून तिला एकच काम असतं, ते म्हणजे लाजणं. आणि अर्जुन विचार करत असतो की बापरे, आता मिसेस सायली माझ्यावर नक्कीच रागवल्या असतील, एव्हाना ते आता घर सोडून जाण्याचा विषय काढण्यासाठी माझ्याशी बोलायला आले असतील. तर सायली विचार करत असते की मी उगाचच माझं प्रेम तुमच्यापासून लपून ठेवत होते, आता तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे म्हटल्यावर मी माझ्या मनातलं प्रेम सुद्धा आता लपून नाही ठेवणार. अर्जुन विचार करतो की नाही, मला तर आता मिसेस सायलींशी बोलायला हवं. मिसेस सायली मला इथेच हव्या, आमच्या या घरात हव्या, माझ्या सोबत हव्या, माझ्या आयुष्यात मला हव्या, आणि त्यासाठी मला हे करावंच लागेल, मला मिसेस सायलींसोबत बोलावंच लागेल. मग अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मला काहीतरी बोलायचंय. त्याच वेळी सायली सुद्धा म्हणते की सर, मला काहीतरी बोलायचंय. दोघंही एकाच वेळी बोलतात. मग अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मला जे बोलायचंय ना ते पहिल्यांदा तुम्ही ऐकून घ्या. मग अर्जुन सायलीला म्हणतो की मी मगाशी तन्वीला म्हणालो की माझं तिच्यावर नाही तर तुमच्यावर प्रेम आहे. सायली म्हणते की हो माहितीये. अर्जुन म्हणतो की तुम्ही ऐकलं का ते? मग सायली सांगते की बाहेर सगळं काही स्पष्ट ऐकायला येत होतं. मग अर्जुन सायलीला म्हणतो की पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हा, मी आपल्या कॉन्ट्रॅक्ट मधलं कुठलीही टर्म ब्रेक केलेली नाहीये. ते मला तुम्हाला असं सांगायचं होतं की मला तुमच्यासोबत कुठलंही नातं जोडायचं नाहीये. अर्जुन असं सायलीकडे बघून म्हणू शकत नसतो, त्यामुळे तो साईडला बघून हे सगळं म्हणत असतो. परंतु त्याच्या ह्या बोलण्याने सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन पुढे म्हणू लागतो की ऍक्च्युली काय झालं की तन्वी माझ्या खूपच जवळ येत होती, त्यामुळे तिला दूर करण्यासाठी मी हे सर्व बोललो, आणि फक्त या कारणामुळे मला खोटं बोलावं लागलं की माझं तिच्यावर नाही तर तुमच्यावर प्रेम आहे. आता अर्जुन जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा सायलीच्या डोळ्यातनं लगेच पाणी येतं आणि सायलीला खूप हर्ट झालेलं असतं. सकाळपासून ती ज्या खुशीमध्ये असते की अर्जुनचं तिच्यावर प्रेम आहे, सारखी ही गोष्ट तिच्या कानावर येत असते. ती गोष्ट खरी नसते, तर प्रियाला धडा शिकवण्यासाठी हे बोललं गेलेलं असतं. आता सायलीला ही गोष्ट कळून चुकते. सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतं. सायली पूर्णपणे तुटून गेलेली असते. अर्जुनला ती पुन्हा विचारते की हे सगळं तुम्ही यासाठी केलं? तर अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स यासाठी केलं, मी खोटंच बोलत होतो. खरं तर हे सगळं बोलताना अर्जुनवरही खूप मोठं दडपण आलेलं असतं, परंतु सायलीसाठी सायली इथून कुठेही जाऊ नये आणि रूल ब्रेक होऊ नये म्हणून तो हे सगळं बोलत असतो. अर्जुन म्हणतो की शेवटी मी तरी काय करणार होतो, ती प्रिया जरा जास्तच माझ्या जवळ येत होती आणि आश्रमाबद्दल सुद्धा काहीच बोलत नव्हती, आणि म्हणून ते नाटक संपवण्यासाठी मला आपल्या प्रेमाचं खोटं नाटक करावं लागलं. आता ती तन्वी मला कधीच इरिटेट करणार नाही.
अर्जुन हे सगळं अगदी मनावर दगड ठेवून बोलत असतो. सायलीला मात्र एका शब्दाने हर्ट होत असतं. सायली आता खूप हर्ट झालेली असते, तिला खूप वाईट वाटलेलं असतं. मग अर्जुन सायलीला विचारतो की तुम्ही मला काय सांगणार होतात. आता सायलीला काय बोलावं ते कळत नसतं. सायली बोलायला तर एक आलेली असते की माझं तुमच्यावर प्रेम आहे, परंतु तिला मात्र वेगळ्याच गोष्टी ऐकायला आलेल्या असतात. त्यामुळे सायली अर्जुनला म्हणते की काही नाही, मी फक्त तुम्हाला हे सांगायला आले होते की बरं झालं तुम्ही प्रियासोबत प्रेमाचं नाटक संपवलं. त्याचवेळी अर्जुनला एक कॉल येतो आणि तो कॉल घेण्यासाठी अर्जुन बाहेर निघून जातो. अर्जुन बाहेर गेल्या गेल्या सायलीच्या डोळ्यातून आता घळाघळ अश्रू वाहत असतात. सायलीला खूप वाईट वाटत असतं आणि सारखे तिच्या कानांवर एकच शब्द पडत असतात की प्रिया ही खूपच माझ्या जवळ येत होती आणि त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं आणि त्यामुळे मी तिला असं म्हटलो की माझं तिच्यावर नाही तर तुमच्यावर प्रेम आहे. सायली आता अगदी ढसाढस रडत असते आणि विचार करत असते की याचा अर्थ यांचं माझ्यावर काहीच प्रेम नाहीये आणि हा फक्त माझा एक गैरसमज होता. तिचा खूप मोठा अपेक्षाभंग झालेला असतो आणि अर्जुन तिला असं बोलून निघून गेलेला असतो. त्यामुळे अर्जुनचं आपल्यावर काही प्रेम नाहीये, फक्त आपलंच अर्जुनवर प्रेम आहे ही भावना आता सायलीच्या मनात येते. तर सायली ही खूप हर्ट झालेली असते, त्यामुळे मन मोकळं करण्यासाठी ती प्रतिमा आत्याकडे येते. प्रतिमा आत्या त्यावेळी विणकाम करत असते. मग सायली तिच्याजवळ येऊन बसते. प्रतिमा आत्या लगेच ओळखते की सायलीचं काहीतरी बिनसलंय, कारण सायलीचा चेहरा सगळं काही सांगून जात असतो. मग प्रतिमा आत्या सायलीला विचारते की काय झालं. मग सायली म्हणते की काही नाही. सर्वप्रथम प्रतिमा आत्या सायलीला पाणी प्यायला देते. सायली पाणी पिते आणि मग ती प्रतिमा आत्याला विचारते की प्रतिमा आत्या एक गोष्ट तुम्हाला विचारू. प्रतिमा म्हणते की हो विचार ना. सायली प्रतिमा आत्याला म्हणते की कधी कधी आपल्या आयुष्यात अनपेक्षित अशी एखादी गोष्ट घडते, ज्या गोष्टीची आपण खूप स्वप्न बघितलेली असतात आणि ज्या गोष्टीने आपलं सगळं आयुष्य बदलून जाणार असतं, पण ती गोष्ट आपल्या आयुष्यात आल्याने अचानक आपल्या हातून निसटून जाते आणि मग आपल्या एक गोष्ट लक्षात येते की काही स्वप्न आपले कधीच खरे होत नाहीत. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असा मृगजळ का होतो. आता सायली तिला डायरेक्ट काय झालंय हे प्रतिमा आत्याला तर सांगू शकत नसते, कारण सायली आणि अर्जुन दोघंही नवरा बायको असतात आणि अर्जुनचं तिच्यावर प्रेम नाहीये असं जर प्रतिमा आत्याला कळलं तर प्रतिमा आत्या पुन्हा एकदा विचार करू लागेल या सगळ्या गोष्टींचा. म्हणून सायली आता प्रतिमा आत्याला ते काहीच सांगत नसते आणि ह्या पद्धतीने प्रतिमा आत्याशी संवाद साधत असते आणि अपेक्षा करत असते की प्रतिमा आत्या नक्कीच मला काहीतरी यावर उत्तर देतील. मग प्रतिमा आत्या हे सगळं ऐकून सायलीला विचारतात की काय झालंय सायली, काही झालंय का. तेव्हा सायली म्हणते की नाही काही नाही. काय होणार आहे शेवटी होऊन मला फक्त तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी आले. प्रतिमा आत्या काही नाही, तुम्ही नका काळजी करू, येते मी. सायली आता तिथून निघून गेलेली असते. तर प्रतिमा आत्याने सायलीचा चेहरा अगदी अचूक ओळखलेला असतो. नक्कीच सायलीला काहीतरी झालंय असं प्रतिमाला वाटतं, परंतु काय झालं असेल हे तिला माहित नसतं. ह्या घरात पहिल्यांदा सायलीला तिने इतकं उदास बघितलेलं असतं, त्यामुळे प्रतिमाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. सायली आता प्रतिमा आत्याकडून जेव्हा घरामध्ये येते तेव्हा दरवाजा लावत असते आणि ही प्रिया मात्र तिथंच उभी असते. आता सायलीला बघितल्यावर प्रिया लगेच तिच्या जवळ येते. मग सायली प्रियाला म्हणते की हे बघ प्रिया, मगाशी झाला तेवढा तमाशा पुरे नाहीये का तुला, आणि ऐकलात ना तू सगळ्या गोष्टी, चल मला जाऊ देत. प्रिया तिला म्हणते की असं कसं तुला जाऊन देणार, तुला शिक्षा तर मिळायलाच हवी ना. अगं माझे आई बाबा, माझी पूर्ण आजी, सगळ्यांना तू माझ्यापासून दूर केलंस ना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जुनला. तू अर्जुन सोबत असं काहीतरी नाटक केलं की अर्जुन सोबत असं काहीतरी बोलली की अर्जुनला माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करावंसं वाटलं, आणि हे कारस्थान करताना तुला लाज नाही वाटली. मग सायली प्रियाला म्हणते की हो का, लाज मलाच वाटायला पाहिजे का. जेव्हा तू मला ह्या जिन्यावरनं ढकलून दिलं तेव्हा तुला नाही लाज वाटली का. जेव्हा तू माझ्या जीवाशी खेळली होती तेव्हा तुला लाज वाटली होती का. प्रिया म्हणते की आणि तुम्ही माझ्या भावनांशी खेळला त्याचं काय, मग तेव्हा तुला लाज नाही वाटली का. आणि हो, तुला सगळ्यांना सांगायचंय ना की मी जिन्यावरनं तुला ढकललं, तर सांग, जाऊन सगळ्यांना खरं खरं काय आहे ना ते सांग, आणि मग मीही सगळ्यांना सांगेल की अर्जुन माझ्यासोबत कसा घाणेरडा खेळ खेळला ते. सायली म्हणते की घाणेरडा खेळ, कारस्थान या शब्दांचा अर्थ तरी कळतो का तुला, नाही कळत का तुला या सगळ्या गोष्टींचा अर्थ. थांब मी सांगते. त्याने मोठी असलेली एक व्यक्ती अनाथ मुलांना आपल्या मुलांप्रमाणे वाढवते, पण मग त्यातलीच एक मुलगी मोठी होऊन त्या उपकारकर्त्यावर खुनाचा आरोप घेते. एवढंच काय तर त्याच्या विरोधात खोटी साक्ष देखील देते, आणि यालाच म्हणतात घाणेरडा गेम आणि घाणेरडं कारस्थान. त्यामुळे तू तर आमच्यावर आरोप करूच नकोस, कारण आम्ही तुला कुठलीही शिक्षा नाही देणार.
आता तुला कोणी शिक्षा नाही देणार, मी नाही देणार तुला शिक्षा. आता तुला जी शिक्षा द्यायची ना ती शिक्षा तुला देवच देईल. असं म्हणून प्रियाला खडे बोल सुनावत सायली तिथून निघून जाते. प्रिया मनात म्हणत असते की शिक्षा तर आता मी तुला देणार आहे ग सायली. तू मला अर्जुन पासून तोडलंस ना, माझं प्रेम काय तू मला मिळवून दिलं नाहीस. मग आता मी तुला तुझ्या आईचं प्रेम मिळवून देते की बघ. मी तुला तुझ्या आईपासून कसं तोडते ना आता तू बघतच राहशील. इकडे अर्जुन रूम मध्ये बसलेला असतो. त्याच वेळी चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की अर्जुन, सायली वहिनी कुठे, खाली गेलीये का? अर्जुन म्हणतो की हो. तर चैतन्य खूप हळू आवाजात बोलत असतो आणि म्हणत असतो की काय झालं, चिडली का ती? तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे बाबा ती नाहीये रूम मध्ये, तू कशाला हळू आवाजात बोलतोयस? एवढ्या हळू का बोलतोय तू? मोठ्याने बोल ना, मला ऐकायला नाही येते. चैतन्य म्हणतो की अरे देवा, बापरे, सायली वहिनीच्या भीतीने तर मी माझा आवाजच माझा घशात गेला होता डायरेक्टली. बरं ते सगळं जाऊ दे, मला सांग की सायली वहिनी काय म्हणाल्या? अर्जुन म्हणतो की मी तिला काही सांगायला मोकाच दिला नाही. मिसेस सायली मला काहीतरी बोलणारच होत्या, परंतु त्याआधीच मला जे वाटेल ते सगळं मी बोललो आणि मी त्यांना खोटं सांगितलं. खोटं मी बोललो त्यांच्याशी की मी तुमच्या प्रेमात पडलोय म्हणून. चैतन्य म्हणतो की आणि एवढं सगळं ऐकून सायली वहिनी कन्व्हिन्स पण झाली? अर्जुन म्हणतो की मे बी झाली असेल, कारण मीच खूप कन्फ्युज झालो होतो आणि फोनवर बोलण्यासाठी मी बाहेर गेलो होतो. पण चैतन्य, तुझं म्हणणं बरोबर आहे. आता हे कसं चेक करायचं आणि हे कसं बघायचं की त्या कन्व्हिन्स झाल्यात की नाही म्हणून? तर इकडे सायली किचन मध्ये असते. जी सायली किचन मध्ये भारावून गेलेली असते, खूप खुश असते दिवसभर. सारखे तिला अर्जुनचे भास होत असतात. आज ती सायली त्याच किचन मध्ये ढसाढसा रडत असते. तिला सारखे अर्जुनचे शब्द आठवत असतात की हे खरं तर मी प्रियाला सांगण्यासाठी केलं. प्रिया माझ्या जवळ येत होती म्हणून मी तिला असं म्हटलं की माझं तिच्यावर नाही तर तुमच्यावर प्रेम आहे. मग सायली स्वतःलाच म्हणत असते की मी कसं काय हे विसरून गेले की माझ्यासमोर ज्या गोष्टी मला दिसताय त्या खऱ्या नाहीयेत. आणि तसंही अर्जुन सर माझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडतील असं मला कसं काय वाटू शकतं? मी तर फक्त कायद्याने त्यांची बायको म्हणून काय मला त्यांच्या मनात जागा कधीच नाही मिळू शकत. आणि बरं झालं मी वाहवत नाही गेले, नाहीतर माझ्या मनातलं त्यांना सगळं काही मी सांगूनच बसले असते आज. पण आता इथून पुढे मला असं अजिबात वागायचं नाहीये. माझ्या मनात अर्जुन सरांबद्दल काय सुरू आहे ना हे मला त्यांना कधीच कळू द्यायचं नाही. यापुढे मी त्यांच्याशी असंच वागायला हवं जे की आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलंय. सायलीला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास झालेला असतो. आणि मग मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आता जेव्हा सर्वजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात तेव्हा प्रिया सगळ्यांना म्हणते की बाबा, पूर्णाजी, मला तुमच्याशी जरा काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. अर्जुन आणि सायली घाबरतात. तिला वाटतं की प्रिया आता सगळं काही खरं सांगते की काय, की कशा प्रकारे अर्जुन आणि सायलीने प्रियासोबत नाटक रचलं होतं आणि तेही प्रेमाचं खोटं नाटक आणि मधुभाऊंचं सत्य वदवून घेण्यासाठी हे सगळं केलं होतं. आता प्रिया ही गोष्ट सगळ्यांना सांगते की काय, अशी त्या दोघांनाही भीती वाटू लागते. मग प्रिया आता सर्वांना म्हणते की मला काय वाटतं की आई इथे आहे, मला याचा आनंदच होतो. सगळ्यांसोबत ती छान मिक्सअप झालीये, परंतु मला असं वाटतं की आईला तिच्या हक्काच्या घरी न्यायला हवं. आई रिकवर पण झालीये, खरंच हे सगळं बघून मला आनंद होतोय. पण मला वाटतंय का ती तिच्या हक्काच्या घरी अजून बरी होऊ शकते. आणि बाबा, मला असं वाटतं की आता तुम्ही, मी आणि आईने आपल्या घरी जायला हवं. जेव्हा प्रिया हे सगळं बोलते तेव्हा सर्वांना धक्का बसतो. म्हणजे रविराजला प्रियाचं म्हणणं पटलेलं असतं, परंतु पूर्ण आजीला अजिबातच पटलेलं नसतं आणि आता ती प्रियाकडे बघू लागते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की प्रतिमाला पुन्हा किल्लेदारांच्या घरी नेण्यामागे ह्या प्रियाचा नक्की काय डाव असेल? प्रियाला नक्की काय सिद्ध करायचं असेल प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी नेऊन? कारण प्रियाला तर सुभेदारांचं घर खूपच आवडत असतं आणि ती तर इकडे येण्यासाठी खूपच एक्सायटेड असते आणि आता तिला एवढे दिवस इथं थांबायला भेटलेलं असतं. तरी सुद्धा असं काय झालं असेल? तिच्या डोक्यात असा कुठला प्लॅन असेल की ज्या कारणाने ती प्रतिमाला किल्लेदारांकडे बोलावतीये? तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या काही भागात बघायलाच मिळतील. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.